नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्हाला बॉक्स ऑफिसचा विषय सांगणार आहे. बॉक्स ऑफिसवर स्त्रीनं चांगली कमाई केली. मी रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं त्याच्यापेक्षा कमी वेळात त्यानं 60 लाख जे बजेट होतं त्याचं ते पूर्ण केलं. म्हणजे हा कालचा, आज शनिवार ना, काल रात्री शुक्रवार रात्रीच त्यानं बजेट पूर्ण करून एक्स्ट्रा कमाईला सुरुवात सुद्धा केली. आता हे बघा, एकंदर बुक माय शोवरचं दाखवतो तुम्हाला. पुण्याचं बहुतेक ठिकाणी, काही लांबचे सोडले तर काही बहुतेक ठिकाणी लाल 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 रेड म्हणजे फिलिंग फास्ट किंवा ऑलमोस्ट फुल, म्हणजे फुल भरतच चाललेले आहेत किंवा फुल भरलेले आहेत. बघा, पुण्यात आज शनिवार सगळीकडे हे आपल्याला हे दिसत आहेत लाल. हे बघा, मोठ्या जो सिटीचा मोठा भाग आहे हाय स्टँडर्ड, तिथं तर जास्त आहेत आणि जे लांबचे आहेत तिथं कमी आहेत जरा, असं वाटतंय. पण तरी बऱ्याच ठिकाणी लाल आहेत. हे बघा, लाल म्हणजे फुल, हाऊसफुल किंवा हाऊसफुलच्या जवळपास आलेले. तर असं एकंदर आहे. बुक माय शोवर बघितलं तुम्ही. बॉक्स ऑफिस ह्याचं बॉलिवूड मूवी रिव्ह्यूज.com दाखवतो तुम्हाला. स्त्रीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काल रात्रीचं म्हणजे शुक्रवार एंडपर्यंत 86 आहे आणि बजेट आहे 60 करोड. म्हणजे 26 करोड फायदा इथंच कमावला आहे ह्यांनी. कमाईच्या बाबतीत काही गमतीशीर गोष्टी तुम्हाला दाखवतो. आता कल्की हा सिनेमा सगळीकडे भरपूर चालला असा हवा झाली. अरे, त्याचं बजेट आहे 620 करोड. इथं त्याला वर्डिक्ट हिट म्हणलेलं आहे, पण 620 करोड ह्याचं बजेट आहे आणि 620.1 करोड ह्यानं कमाई केली. आणि बऱ्याच पेपरात ह्याच्यात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, सर्वाधिक कमाई करणार. अरे, त्याचं बजेट आहे 620 करोड आणि त्याने आत्ताशी कसे बसे, म्हणजे आज त्याचा 2-3 आठवडे झाले, आत्ता त्यानं 620 करोड इंडियामध्ये कमवलेत. म्हणजे बाहेर कमवले असतील, पण बाहेरचं धरायचं नाही, इंडियात त्यानं किती कमावले तर 620, म्हणजे काठावपास जेमतेम झालेला आहे. आता काय त्याची फारशी कमाई होईल असं वाटत नाही. तर त्याचं बजेट लक्षात घेतलं पाहिजे ना. नाही तर एखादा 2000 कोटी रुपयात बजेटमध्ये सिनेमा काढला एखाद्याने आणि 1000 कोटी कमवले त्याने, सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, असं नाही होऊ शकत. 1000 त्यानं कमावलेत खरे, पण नेट प्रॉफिट किती झाले? 2000 जर त्याचं बजेट असलं करोड रुपये आणि 1000 कमवले असले तर 1000 करोडचा लॉस आहे त्याला. म्हणजे हे छोटे सिनेमा जे कांतारा बिंतारा किंवा स्त्री, हे भरपूर कमाई करतात कमी बजेटमध्ये असल्यामुळं. आणि बजेट जास्त आहे आणि त्याच्यात दुप्पट कमाई केली तर तो खरा हिट किंवा सुपरहिट धरायचा. म्हणजे आता हे 620 करोडची कमाई झाली, बजेट आहे ह्याचं, तर त्याची 1200 करोडचं जर कमाई केली असती त्या सिनेमानं तर त्याला हिट किंवा सुपरहिट म्हणायला काय हरकत नाही. पण हे कसं काय, हे मला अजिबात पटत नाही. आता हे कोई मोई एक आहे बघा पेज, तर त्याच्यावर ते हे करतात प्रॉफिटेबल फिल्म्स बॉक्स ऑफिस. आता आपण हे 24चं बघू. आत्तापर्यंतच्या ह्याच्यात प्रॉफिटेबल फिल्म कुठली. इथं बरोबर बघा काय केलं जातं. कलेक्शन उणे बजेट बरोबर ROI, म्हणजे एकंदर प्रॉफिट कसं. आणि त्याच्या ह्याच्यात धरलं तर मुंजा सुपर डुपर हिट आहे, कारण कॉस्ट आहे त्याची 30, लाईफ टाईम कलेक्शन आहे
170 म्हणजे ROI म्हणजे पूर्ण हे काय त्याला म्हणायचं, नेट प्रॉफिट 77 करोड आहे. त्याच्या खालोखाल हनुमान 17 कॉस्ट आहे, लाईफ टाईम 58, फायदा 41 करोड. सुपरहिट कल्की, ह्यात पण कल्कीचं मला हे नाही पटलं. शैतान आर्टिकल 370 ही ठीक आहे. आणि दुसरं एक म्हणजे ह्या 15 ऑगस्टच्या अलीकडच्या आठवड्यात 1-2 आठवडे मोकळे गेले. पलीकडचे म्हणजे आता येणारे आठवडे ते पण मोकळे. तिथं कुठला सिनेमा रिलीज नाही, अगदी कुठला तरी सटरफटर होत असेल रिलीज, पण असा कुठलाच उल्लेखनीय सिनेमा रिलीज नाही आहे मागच्या 2 आठवड्यात आणि ह्या 15 ऑगस्टच्या पुढच्या 2 आठवड्यात. तर हा खेल में आणि वेदा, अक्षय कुमारचा खेल में आणि ह्याचा वेदा, जॉन अब्राहमचा वेदा, हे दोन्ही पिक्चर अगदी 5.3 करोड अशा त्यांचं फर्स्ट डेचं कलेक्शन झालंय. हे जर आणि ह्याच 3-2 सिनेमामुळे ह्यांनी मार खाल्ला, पाचोळ्यासारखे उडून गेले. हेच जर आदल्या आठवड्यात आले असते तर काही थोडीफार कमाई केली असती, जेमतेम तरी काहीतरी केलं असतं, तर तेही नाही. हे असा गाढवपणा करतात. तुम्ही एक काम करा म्हणावं, एवढे पैसे खर्च करून सिनेमा काढताना थोडेसे पैसे मला द्या, रिलीज कधी करायचं एवढं मला विचारा. मी अगदी वाईट सिनेमा असला तुमचा तरी निदान तर काहीतरी कमाई होईल, रिलीजची डेट जर योग्य असली तर असा आहे एकंदर बॉक्स ऑफिसचा सगळा खेळ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.